उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती। राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला सगळे खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। पुण्यातील साखर संकुल इथे 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन। भाजपचे सगळे मंत्री प्रदेश कार्यालयात प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार। 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार होणार। राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर 19 एप्रिलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, त्यामुळे अजित पवारांची सातारा जिल्ह्यात ताकद वाढणार। पंडित पाटील आणि अस्वाद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या विरोधात काम केलं, त्यांच्या जाण्यानं कोणताच फरक पडणार नाही, शेकापच्या जयंत पाटलांची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी पुढील 3 दिवस गावी असणार। घरगुती कार्यक्रम असल्यामुळे 3 दिवस दरेगावी मुक्काम। कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। कुणाल कामराला अटक करण्याची गरज नाही, न्यायालयाने मत नोंदवलं। कामरा प्रकरणात हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक। कामराच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का, कोर्टाचा प्रश्न। कुणाल कामराला हायकोर्टानं दिलासा दिला तरी त्यानं जी टीका केली त्याचा प्रसाद तर दिलाच पाहिजे। खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया, तर ते जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही प्रसाद देणार, म्हस्केंचा इशारा। नाशिकच्या दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती, न्यायालयाने महानगरपालिकेकडे खुलासा मागितला। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।